राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेबद्दल अतिशय मोठी गोष्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। आता या दाव्यानुसार मुख्यमंत्री साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पीक विम्याबद्दल अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून रखडलेले दावे मंजूर करण्यात आलेले आहेत। आता या दाव्याची सत्यता काय आहे, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होण्याचा दावा केला जात आहे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होऊ शकतात हे व्यवस्थित आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बांधवांनो, सध्या हाती आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे आता मंजूर करण्यात आलेले आहेत। आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पीक विमा आणि कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठे आंदोलन सुरू झाले। त्याच पद्धतीने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने पीक विम्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे। हाती आलेल्या माहितीनुसार जवळपास 53 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुमारे 1300 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार असल्याचा दावा केला जात आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या सहभागातून दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्याच पद्धतीने राज्य सरकारकडून या वाटपाला मंजुरी मिळाली असून मागील काही वर्षांपासून मंजूर असलेली पण प्रत्यक्ष खात्यात न आलेली रक्कम सोडली जाणार आहे। आता इथेच पहिला मुद्दा महत्त्वाचा ठरतो। कोणताही दावा ऐकताना तो फक्त सोशल मीडियावर व्हायरल झाला म्हणून खरा मानायचा नाही। पीक विमा, अनुदान, नुकसान भरपाई किंवा कर्जमाफी यांसारख्या विषयांमध्ये शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत पोर्टल, कृषी विभाग, विमा कंपनी किंवा संबंधित बँकेकडूनच अंतिम माहिती तपासावी। आता हाती आलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसात बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला पीक विमा मंजूर झाला होता, परंतु शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष रक्कम जमा झाली नव्हती। त्यामुळे अनेक शेतकरी नाराज होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं। आता या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला। जर शेतकरी बांधवांना वाटत असेल की त्यांना देखील पीक विमा मिळणार का, तर या दाव्यानुसार, या अत्यंत महत्त्वाच्या माहितीनुसार सरकारने काही अटी आणि नियम सुद्धा लागू केलेले आहेत। मात्र या अटींमुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र होणार नाही असं सुद्धा सांगितलं जात आहे। आता जवळपास 87% शेतकरी या विम्यासाठी पात्र ठरू शकतात, पण पात्रता तपासताना अर्ज केलेला आहे का, पीक नोंदणी झालेली आहे का, नुकसानीची नोंद अधिकृत आहे का, बँक खातं आधारशी जोडलेलं आहे का आणि विमा कंपनीकडून दावा मंजूर झालेला आहे का, हे सर्व मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात। त्यामुळे फक्त जिल्ह्याचं नाव यादीत आलं म्हणून पैसे येणारच असं बिलकुल समजू नये। तरीसुद्धा हाती आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे निवडण्यात आले असल्याचं सांगितलं जात आहे। मग प्रश्न येतो की पीक विमा किती मिळणार? तर सरासरी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 16,500 रुपयांपेक्षा जास्त पीक विमा मिळू शकतो, असा अत्यंत महत्त्वाचा दावा करण्यात आला। काही शेतकऱ्यांना त्यापेक्षा जास्त रक्कम मिळू शकते। ज्या शेतकरी बांधवांना मागील काही वर्षांपासून पीक विमा मिळालेला नाही किंवा कमी मिळालेला आहे, त्यांना 37,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो असं सुद्धा सांगण्यात आलं आहे। पण ही रक्कम प्रत्येकासाठी सारखी असेलच असं नाही। नुकसान, पीक क्षेत्र, विमा कव्हर आणि मंजुरीवर रक्कम अवलंबून राहते। आता या दाव्यानुसार हा पीक विमा 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंतच्या नुकसानाशी संबंधित आहे। अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, वादळी वारे आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। आता त्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांचे रखडलेले दावे निकाली काढले जात आहे असं सांगण्यात आलंय। 2022, 23 आणि 24 या वर्षातील काही दावे रखडले होते, त्यावर आता निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, 3 वर्षांचा पीक विमा आता शेतकऱ्यांना एकत्र मिळू शकतो। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात 18,500 रुपये, काहींच्या खात्यात 34,000 रुपये तर काहींच्या खात्यामध्ये 37,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा होऊ शकते। आता याशिवाय काही शेतकऱ्यांना कालच्या टप्प्यात
54,000 रुपये, काहींना 48,500 रुपये, तर काहींना 43,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 31,500 रुपये मिळाल्याचा दावा या प्रकारच्या व्हायरल चर्चांमध्ये केला जात आहे. कोणत्याही शेतकऱ्याने फक्त एखाद्या व्हिडिओत सांगितलं आहे म्हणून बँकेत धाव घेऊ नये. आधी खातं तपासावं, बँक स्टेटमेंट तपासावी. पीक विमा पोर्टलवर अर्जाची स्थिती तुम्ही तपासू शकता आणि जर तुम्हाला गरज वाटली तर कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. कारण काही वेळा अशा बातम्यांमध्ये रक्कम मोठी दाखवली जाते, पण प्रत्यक्षात प्रत्येक शेतकऱ्याची पात्रता वेगळी असू शकते. आता देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 34 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडण्याबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे थोड्याच वेळात पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होऊ शकतो. त्याचबरोबर काही शेतकरी अपात्र असू शकतात अशी माहिती सुद्धा पुढे आली. तर शेतकरी बांधवांनो, हाती आलेल्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी पीक विमा मिळणार नाही. सरकारने टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाईल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाल्यानंतर पुढील टप्प्यात इतर जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तरी पुढच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. मात्र अधिकृत यादी तपासणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे त्यांना जास्त रक्कम मिळू शकते. काही शेतकऱ्यांच्या खात्यात सरासरी 16,500 येऊ शकतात, काहींना 34,000 मिळू शकतात. आता ज्यांना 2022 पासून पीक विमा मिळालेला नाही त्यांचा पीक विमा थकीत आहे. ज्यांना कमी रक्कम मिळालेली आहे किंवा अजिबात मिळालेली नाही अशा शेतकरी बांधवांना जास्त रक्कम मिळण्याची शक्यता सांगण्यात आली. आता पिकांच्या बाबतीत सुद्धा या दाव्यात मोठी माहिती देण्यात आलेली आहे. सोयाबीन, हरभरा, कापूस, मक्का, तूर, कांदा, ऊस, द्राक्ष, संत्रा, मूग, भात, ज्वारी, केळी, टोमॅटो आणि आंबा. आता या पिकांसाठी पीक विमा किंवा नुकसान भरपाई संबंधीचे सर्व दावे विचारात घेतले गेलेले आहेत. आता एकूण 38 पिकं या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, हरभरा, कांदा, मका आणि ऊस या पिकांना काही भागांमध्ये जास्त नुकसान झाल्यामुळे जास्त प्राधान्य दिलं जाऊ शकते, म्हणजे त्यांना पीक विमा जास्त मिळू शकतो. पण शेतकरी बांधवांनो, प्रत्येक जिल्ह्यातील पात्र पिकांची यादी वेगळी असू शकते. म्हणून तुमचं पीक खरोखर यादीमध्ये आहे का हे तुमच्या तालुका कृषी कार्यालयातून तपासणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. फळबाग शेतकरी बांधवांसाठी सुद्धा यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली. आता तुम्ही जर द्राक्ष, संत्रा, केळी, आंबा किंवा इतर फळबाग पीक घेतलेलं असेल आणि तुमचं नुकसान नोंदलेलं असेल तर तुम्हाला पीक विमा नक्की मिळू शकतो. त्याच पद्धतीने कोरडवाहू जमीन असो किंवा पाण्याखालील जमीन असो, जर नुकसान योग्य पद्धतीने नोंदवलं गेलं असेल आणि विमा अर्ज योग्य असेल तर तुम्हाला निश्चित लाभ मिळू शकतो. आता जिल्ह्यांच्या यादीकडे आपण वळूया. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे निवडले गेले. या 15 जिल्ह्यांमध्ये परभणी, हिंगोली, धाराशिव, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, पुणे, त्याच्यानंतर अहमदनगर, द्राक्षांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला नाशिक, इकडे खानदेशातला धुळे, नंदुरबार आणि जळगाव, त्याच्यानंतर मुंबईजवळचा ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. आता या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता याशिवाय काही तालुक्यांचं नाव सुद्धा चर्चेत आलेलं आहे. त्यामध्ये बारामती, येवला, मालेगाव, कळवण, दौंड, अमरावतीमधील तालुका अचलपूर, त्याच्यानंतर इकडे वणी, हिंगणघाट, शिरपूर, नवापूर, चोपडा, मोखाडा, जुन्नर, कर्जत आणि उमरगा या तालुक्यांचा उल्लेख करण्यात आला. काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप पूर्ण झालं आणि आज पुन्हा 15 जिल्ह्यांचा नंबर लावण्यात आला. त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये आज किंवा पुढील काही वेळात रक्कम जमा होऊ शकते असं सांगण्यात आलंय. पण वाटप टप्प्याटप्प्याने होणार असल्याने सर्वांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे येतीलच असं नाही. काहींना आधी पैसे मिळतील, काहींना नंतर रक्कम दिसू शकते. आता बँकांबद्दलची महत्त्वाची माहिती पाहू. सर्व बँकांमध्ये एकाच वेळी पीक विमा जमा होणार नाही. मागच्या वेळी काही बँकांमध्ये व्यवहार रखडले होते. त्यामुळे यावेळी सरकारने पहिल्या टप्प्यातील 13 बँका निवडल्या. आता या 13 बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना रक्कम लवकर मिळू शकते असं सांगण्यात आलंय. मात्र इतर बँकांमध्ये खातं असल्यास रक्कम मिळणार नाही असं नाही, फक्त विलंब होऊ शकतो असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय. आता यामध्ये बँकांची नावं सुद्धा क्रमाने दिलेली आहेत. त्यामध्ये सुरुवात होते ती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. आता या ज्या बँका आहेत या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे. जर तुमचं खातं सरकारने निवडलेल्या या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुम्हाला 100%
पीक विमा मिळेलच. त्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो तो स्टेट बँक ऑफ इंडियाचा, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची आवडती बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँकेसारखी खाजगी बँक, नंतर युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक आणि त्यानंतर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर तुमचं बँक खातं हे सक्रिय असलं पाहिजे, आधार लिंक असलं पाहिजे, DBT सक्षम असलं पाहिजे आणि पीक विमा अर्ज मंजूर असलेला पाहिजे. म्हणून तुमचं खातं वर दिलेल्या बँकेपैकी कोणत्याही बँकेत असेल तर लगेच पैसे येतीलच असं नाही. तुमचं खातं इतर बँकेत असेल तरी तुम्ही अपात्र ठरता असं सुद्धा नाही. अंतिम स्थिती अधिकृत यंत्रणेमार्फतच तपासून जाहीर केल्या जाईल. आता या दाव्यानुसार पीक विमा आज, उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यांमध्ये जमा केला जाऊ शकतो. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि निवडलेल्या बँकांमध्ये व्यवहार सुरू होतील आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया केली जाईल. आता शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही बिलकुल घाबरू नका. तुमचं नाव पुढील टप्प्यामध्ये असू शकते, पण खात्री करण्यासाठी अधिकृत पोर्टलवर स्थिती तपासणं सुद्धा आवश्यक आहे. आता अपात्र शेतकऱ्यांबद्दलचा मुद्दा पाहू. जवळपास 16,500 शेतकरी या प्रक्रियेतून बाहेर पडू शकतात, कारण काही ठिकाणी पीक विमा अर्जामध्ये गैरप्रकार आढळल्याचं सांगण्यात आलंय. काहींनी चुकीच्या जमिनी दाखवल्या, काहींनी सरकारी जमीन किंवा गायरान जमीन स्वतःची दाखवून फायदा घेण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी प्रत्यक्ष पीक नसताना सुद्धा नुकसान दाखवलं असा आरोप करण्यात येत आहे. आता अशा बनावट अर्जांवर कारवाई होऊ शकते आणि अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी खरी जमीन, खरी पीक नोंदणी आणि योग्य नुकसान अहवालाच्या आधारे अर्ज केलेला आहे त्यांनाच लाभ मिळू शकतो. म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुमचा अर्ज योग्य असेल, जमीन कागदपत्र योग्य असतील आणि नुकसान नोंदणी खरी असेल तर तुम्ही घाबरायचं बिलकुल कारण नाही. आता पुन्हा एकदा जिल्ह्यांची यादी लक्षात घ्या. पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. परभणी, हिंगोली, धाराशिव, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे आणि पालघर. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. जर तुमचा जिल्हा यादीत असेल तर पुढील टप्प्यात नाव येऊ शकते. आता 15 जिल्हे आणि काही निवडक तालुके पहिल्या टप्प्यात येतात. तसेच 13 बँकांमध्ये रक्कम लवकर जमा होऊ शकते. जर तुमच्या खात्यात रक्कम आली असेल तर बँक स्टेटमेंट तपासा. रक्कम आलेली नसेल तर पीक विमा पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासा. तुमच्या तालुका कृषी कार्यालयासोबत संपर्क साधा. विमा कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर चौकशी करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा पासबुकची माहिती देऊ नका. पीक विमा मिळवून देतो असं म्हणत पैसे मागणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहा. म्हणून शेतकरी बांधवांनो, ही माहिती शेवटपर्यंत समजून घ्या. तुमचा जिल्हा यादीत आहे का? तुमचा तालुका समाविष्ट आहे का? तुमचे पीक पात्र आहे का? तुमची बँक यादीत आहे का? आणि तुमचा अर्ज मंजूर आहे का? हे तुम्ही एकदा तपासून घ्या. नाव नसेल तर बिलकुल घाबरू नका. पुढील टप्प्यांमध्ये नाव येऊ शकते. अशी कोणतीही नवीन यादी किंवा अपडेट आली तर ती अधिकृत स्त्रोतावरून तपासूनच पुढे शेअर करा. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.